पवार आणि अजित पवारांचे दोन्हीही मुलं आणि त्यामधील एक नाव प्रामुख्यानं ते म्हणजे पार्थ पवार. आतापर्यंत काका हे पवारांनाच, आता हे तर आतला पवार बाहेरचा पवार दोन गोष्टी आहेत. हे सुनेत्रा वहिनीला बाहेरचे म्हणतात, आता हे तर आपले आतलेच पवार आहेत, पार्थ आणि जय पवार. पण पार्थ पवारला पाण्यात बघितल्यासारखं, वारंवार त्यांचा अपमान केल्यासारखं किंवा त्यांचं जे काही मत आहे किंवा व्यक्तिमत्व आहे ते डॅमेज करण्यासाठी आतापर्यंत त्यांनी अनेक वक्तव्य हे केलेले आहेत. पाठीमागे ते बोलून गेले होते की पार्थ पवाराच्या मताला किंमत कोण देत आहे. त्या पहिलं 2024च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस पार्थ पवार थांबले होते त्यावेळेस यांनी आपला फॉर्म काढून घेतला आणि त्यावेळेस यांनी एक बाहेर अफवा उठवली की एकाच कुटुंबातील किती. आता त्यावेळेस वक्तव्य त्यांनी का म्हणलं होतं तुम्हाला आता ह्या राज्यसभेच्या सगळ्या घटनेवरून कळलं असं. दवाखान्यामध्ये पडून सुद्धा हातापाया पडून एवढी मध्यस्थी करून शेवटी राज्यसभा पदरामध्ये काकांनी घेतलीच, हे असे आहेत. पण पार्थ पवाराचा राग हा नेहमी दिसतोय आणि आहेच. पण आता त्याच पार्थने आणि त्याच जयने सळो की पळो करून सोडलाय आणि यांचे सगळे मनसुबे तर फेल केलेले आहेतच, पण त्यांनी टशन दिलेली आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी, आपण आज या व्हिडिओमध्ये या सगळ्याविषयी थोडंसं बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. बघा, पहिलं जय पवारनं यांचे सगळे मनसुबे कसे होते, काय होते, सगळं ओळखून त्यांनी एक भाषण केलं होतं. राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा बारामतीमध्ये. आता जी बारामतीची पोटनिवडणूक चालू आहे, हे दुर्दैव आहे. पोटनिवडणूक म्हणजे हे तर बिनवरत पाहिजेच. पण या ठिकाणी त्यावेळेस जय पवारांनी जे भाषण केलं, हे भाषण अतिशय अभ्यासपूर्ण होतं आणि ह्या वयामध्ये एक नेमकं ते समज आली. याचा अर्थ आज समजदाराच्या संस्कारामध्ये वाढलेले पोरं आहेत हे. बघा, जय पवार बोलले होते की आपणच एकमेकांना सांभाळून घेऊ. आता राष्ट्रवादी अजितदादाची जी आहे त्यामध्ये ते राष्ट्रवादी फोडण्यासाठी तिथे 2-3 अजून गट पाडण्यासाठी तटकरे असतील, पटेल असतील, ह्या अनेक नेत्यांना बदनाम करायचं षडयंत्र सध्या चाललंय. पण ह्यांचे प्रत्येक मनसुबे हे देवाभाऊ म्हणा किंवा अनेक नेते हे उद्ध्वस्त करत आहेत. पण सध्या जय पवारांनी महत्त्वाचं सांगितलंय आणि त्यांनी सांगितलंय अजून की आपल्याच पक्षाला टार्गेट का केलं जातंय. आपल्या पक्षाला, आपल्या पक्षातील नेत्याला, हे प्रकरण कुठले असो, नेमकं यांनाच टार्गेट काय. प्रत्येक वेळेस पटेल तटकरे टार्गेट, कुठले प्रकरण असो, काही असो. म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया असेल, ह्या गोष्टीला तर हे फाट्यावर मारतात लोक. पण हे सगळं सोडून नेहमी राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातं. त्याचं कारण असं आहे, ते महत्त्वाचं कारण हे की यांनी एक प्रयत्न केला होता. दादाचं तिथं अपघात झाला, त्या दिवसापासून एक नवीन गोष्ट आली, ते म्हणजे विलिनीकरणाची. पण ते विलिनीकरण शक्य झालं नाही, शक्य होऊ दिलं नाही. ते 2 नावं आहेत, तटकरे आणि पटेल, आणि हे 2 मुलं आणि वहिनी हे. मग त्यामुळे तात्काळ ही शपथ झाली. मग यांचे जे मनसुबे होते पक्ष फोडायचे किंवा पक्ष काबीज करायचा, हे पूर्ण हाणून पाडले गेले. आता तुम्हाला यावरून एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस बघा दादाचं जे काही विधी होत होता त्यावेळेस त्या स्टेजवरती जो तुम्ही वावर बघितलाय किंवा त्या स्टेजवरती जी मासाहेब तुम्ही हसताना बघितलंय, मासाहेब ताईसाहेब एकमेकांना बोलत, ह्या गोष्टी पाहिल्या तर ह्या लोकांना दादाविषयी मला तर प्रेम वाटत नाही. दादाविषयी जर प्रेम असलं असतं तर आता पक्षाबरोबरच घरातील म्हणजे बारामतीच्याच पवारांना टार्गेट केलं नसतं. मग ह्या ठिकाणी हे काही पोरं, हे जे काही 2 नेते आहेत, आता नवीन नेते तरुण पिढीमधील जय पवार, पार्थ पवार. आता पार्थ राज्यसभेतील खासदार आहेत, ते सहज झाले, पण तिथं जायला काकाला इथं हातपाय पडायला लागले. तो राग होता मनामध्ये आणि कुठेतरी राग त्यात काढत आहे. आता वहिनी तिथं जे पोटनिवडणूक आहे त्यावेळेस काकाने तर आपलं उत्तर दिलं नाही, पण त्यांनी एक पवित्रा घेतला आहे. तो म्हणजे काय, आम्ही कोणाला सहकार्य करणार नाही, आम्ही तटस्थ राहू. तिथं निवडणूक व्हायला पाहिजे होती, तिथं काँग्रेसनं उमेदवार देऊन योग्यच केलं. 16 जागा असताना, 20 आमदार शिवसेनेचे असताना आपण त्या ठिकाणी जावं यासाठी
चौकडून फिरणारे, सर्वांशी संपर्क करणारे काका त्या खुर्ची करता आणि ते निवडणूक कशी बिनविरोध होईल याकडं लक्ष लावणारे आता ही निवडणूक बिनविरोध होऊ नये असं बोलतात. त्यावेळेसच तुम्हाला हे सगळं यांचं राजकारण कळतं मित्रांनो. यांची घराणेशाही म्हणा किंवा जे राजकारण यांचं होतं तुम्हाला मी हे स्पष्ट कळतंय. मग आता झालं असं, त्याच पार्थ पवारानं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य होतं की काँग्रेसचा डाऊनफॉल हा महाराष्ट्रामध्ये चालू आहे. म्हणजे कोणच काँग्रेस संपणार आहे म्हणा महाराष्ट्रातील. पण या ठिकाणी या ठिकाणी बघा विषय कुठला आहे की काका काय म्हणतात की आम्ही पार्थच्या मताला किंमत देत नाही. पार्थ हे अपरिपक्व नेते आहेत किंवा अपरिपक्व आहेत, ते इथं येण्याच्या योग्य नाहीत. मग सगळं असताना यांच्या सगळ्यांच्या बुडाला मिरच्या का लागल्या की जे डाऊनफॉल काँग्रेसचा बोललं की त्यावरती सुप्रिया सुळे बोलणार, पार्थ पवारांना काँग्रेसचं महात्म्य त्यांनी सांगितलं समजावून, काँग्रेस काय आहे, काँग्रेसनं काय काय केलं आतापर्यंत हे महात्म्य त्यांनी समजावून सांगितलं. त्यानंतर शरद पवार बोलले की पार्थ पवार हे परिपक्व नाहीत आणि ते म्हणजे समजलं तुम्हाला काय म्हणायचे मला की पार्थ पवारला कळतच नाही. आणि रोहित पवार म्हणले कोणताच पक्ष संपत नसतो. अरे कुठला पक्ष संपत नसतो, तो हळूहळू संपतो. आता तुमचीच अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे, काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे, त्याहूनही कमी येईल अजून. तुमची जी नीती आहे, तुमचे जे राजकारण आहे, तुमचे जे समाजकारण तुम्ही म्हणताय, तुम्ही जे पुरोगामित्व म्हणताय गोष्टीला, ते लोकांच्या आता पचनी पडत नाही. आता लोकांना हे सगळं समजतंय आणि लोक हे आता सहन करायच्या मानसिकतेमध्ये अजिबात नाहीत. मग जर पार्थ पवार तर परिपक्व असले असते किंवा त्यांच्या मताला किंमत नसली असते तर ह्या काँग्रेसचा डाऊनफॉल महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय फक्त एका वाक्यामुळं. काँग्रेस तर पूर्ण हादरून गेलेच, त्यांना माहीत काय आहे ते. काँग्रेस पण आता बोलते, प्रहार करते पार्थवरती. आणि हे घरातलेच बारामतीचेच पवार दोन, रोहित पवार आणि शरद पवार हेही बोलतात. सुप्रियाताई आता काँग्रेसचं महात्म्य सांगायला लागले. म्हणजे आता कळतंय की पार्थ पवाराच्या मताला खरंच किंमत आहे की किंमत नाही. किंमत आहे म्हणून तर यांना एवढं करावं लागते आता आणि एवढं त्यांना भोगावं लागतं. आणि किंमत आहे म्हणून तर आता यांच्या हात महाग लागले काका. म्हणून म्हणतो की कुणाला हिनवू नये, पण काकाचं नेमकं कामच हे. काकाने हिनवून जी बार्गेनिंग पॉवर आहे दोन पवारांची हे कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि हे पवार कसे नाकर्ते आहेत हे दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पूर्वी, आता आहे. मग नेमकं जय पवारांना जर हे पवारांना आजोबांना झोडपून काढलेच, पण पार्थ पवारांना काही असं बोलून गेलेत की पूर्ण काँग्रेस सहित काँग्रेस प्रेमींना, काँग्रेसच्या सगळ्या चिरचपाट्यांना, सगळ्या ह्या बिकाऊ लोकांना चांगलं धारेवर धरलंय. एकाच वाक्यानं फक्त काँग्रेसचा डाऊनफॉल चालू होत आहे. एवढं लागलं वाक्य यांना, हे वाक्य लागून यांच्या बुडाला मिरची लागली काय असं वाटतंय मला. तर तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आणि यामध्ये अजून एक गोष्ट की सुनेत्रा वहिनी म्हणा किंवा हे दोन मुलं म्हणा, हे सगळं यांच्या पाठीमागं भाजप म्हणा किंवा शिंदेसाहेब, देवाभाऊ हे खंबीरपणे उभा आहेत. आणि त्या पक्षामध्येही काही निष्ठावंत नेते आहेत, त्यांची निष्ठा ही अजूनही माझा प्रती आहे, असे लोक त्यामध्ये आहेत. त्यामुळं घाबरायचं कारण नाही. यांचे सगळे मनसुबे हे फेल होते. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण.